तुम्ही कधी लक्ष दिले असेल की काही घरांमध्ये कबूतर येऊन अंडी घालतात. ते शांतपणे एक कोपरा शोधतात, तिथे घरटे बनवतात आणि मग त्यात 2 छोटी अंडी ठेवतात. अनेक लोक याला एक सामान्य गोष्ट मानतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याचा त्या घरावर काय परिणाम होतो? हे चांगले चिन्ह आहे की वाईट? यामुळे घरात समृद्धी येते की गरिबीचा परिणाम होतो? कबुतराचे अंडे घालणे ही फक्त एका पक्षाची प्रक्रिया आहे की यामागे काही खोल रहस्य दडलेले आहे? आजच्या या प्रवचनात आम्ही तुम्हाला सांगू की ज्या घरात कबूतर अंडी घालतात त्या घराच्या जीवनात काय बदल होतात. पण हे उत्तर मी तुम्हाला थेट देणार नाही, कारण प्रत्येक उत्तराला एक खोली असते आणि ती खोली तेव्हाच समजते जेव्हा आपण तिला एखाद्या अनुभवातून, एखाद्या कथेतून किंवा एखाद्या उदाहरणातून जाणतो. अनेक लोक म्हणतात की कबुतराचे अंडे घालणे शुभ असते, तर काही लोक म्हणतात की हे अशुभ आहे. काही लोक मानतात की कबूतर शांतीचे प्रतीक असते आणि जर ते तुमच्या घरात अंडी घालत असेल तर शांती येते. तर काही लोक घाबरतात आणि विचार करतात की हे एखाद्या समस्या किंवा संकटाचे संकेत तर नाही. तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की जिथे कबूतर अंडी घालतात तिथे ते काही दिवस रोज जातात. ते त्यांच्या अंड्यांची काळजी घेतात आणि मग एक दिवस अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले काही काळानंतर उडून जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दरम्यान घरातील लोकांच्या जीवनात काय घडत असते? काही बदल होतो का? त्यावेळी घरात आनंद येतो की समस्या वाढतात? काही वृद्ध लोक म्हणतात की जर कबुतराने तुमच्या घरात अंडी दिली असतील तर ते घर शांत आणि स्थिर झाले आहे. काही म्हणतात की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडले आहे. पण सत्य काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा असेही दिसून आले आहे की ज्या घरात कबूतर घरटे बनवतात आणि अंडी घालतात तिथे हळूहळू घाण पसरू लागते. घराच्या कोपऱ्यात दुर्गंधी येऊ लागते आणि वातावरण जड होते. पण दुसरीकडे काही घरे अशीही असतात जिथे कबूतर अंडी घातल्यानंतर घरात भरभराट येऊ लागते, धनसंपत्ती वाढते आणि कौटुंबिक संबंधात गोडवा येतो. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की या दोन्ही गोष्टींपैकी कोणती खरी आहे? हे सर्व मनाचा भ्रम आहे की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही खोल रहस्य आहे? तुम्ही कधी विचार केला आहे का की कबुतरालाच असा पक्षी का मानले जाते जो घरात येऊन अंडी घालतो? शेवटी तो जंगलातही राहू शकतो, झाडांवरही घरटे बनवू शकतो. मग तो माणसांची घरे का निवडतो? हा केवळ योगायोग आहे की यामागे काही अदृश्य संकेत दडलेला आहे? काही लोक असेही म्हणतात की जर कबूतर वारंवार तुमच्या घरी येत असेल तर त्याला तुमच्या घरातील हवा आणि वातावरण आवडत आहे. याचा अर्थ असा की घरातील लहरी, घरातील ऊर्जा सकारात्मक आहे. पण जेव्हा तेच कबूतर अंडी घालून निघून जाते आणि त्यानंतर घरात सतत अडचणी येऊ लागतात तेव्हा मनात शंका निर्माण होते. कबुतरांनी अंडी घातल्यावर तुमच्या घरात कोणत्या प्रकारच्या घटना घडतात हे तुम्ही कधी पाहिले आहे का? घरात कलह वाढतो का? घरातील लोक आजारी पडू लागतात का? किंवा मोठे नुकसान होते का? किंवा याउलट त्याचवेळी घरात काही चांगली बातमी आली आहे, नोकरी मिळाली आहे, नवीन काम सुरू झाले आहे, असे तुम्ही कधी पाहिले आहे का? हे सर्व प्रश्न तुम्हाला विचार करायला लावतील की कबुतराने अंडी घालणे ही केवळ एक सामान्य गोष्ट नाही. यामागे काहीतरी आहे जे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून एकदा हिमालयाच्या उंचीवर असलेल्या शांत आणि दिव्य कैलास पर्वतावर भगवान शिव गहन तपश्चर्येत लीन होते. चोहो बाजूला शांतता होती. वातावरण पूर्णपणे पवित्र आणि सौम्य होते. कोणताही आवाज नव्हता, फक्त वायाची मंद गती आणि ध्यानाच्या ऊर्जेचे स्पंदन तिथे जाणवत होते. त्याचवेळी आकाशमार्गाने देवांचे प्रिय, चिरपरिचित आणि उत्सुकतेने भरलेले देवर्षी नारद मुनी आपला वीणासह
तिथे प्रकट झाले. ते प्रत्येक युगात, प्रत्येक लोकात भ्रमण करतात आणि जिथे कुठे त्यांना कोणते रहस्य, कोणती गोष्ट किंवा कोणती जिज्ञासा मिळते, तिथे ते वेळ न घालवता पोहोचतात. आणि आज त्यांची ही जिज्ञासा त्यांना थेट कैलास पर्वतापर्यंत घेऊन आली होती. नारदजी भगवान शिवांच्या चरणांवर झुकले आणि मोठ्या आदराने म्हणाले, जय शिव शंभू, नमः शंभू. भगवान, आपण साक्षात ज्ञान आणि सत्याचे स्वरूप आहात. आज मी एक खूप विशेष प्रश्न घेऊन आपल्याकडे आलो आहे. भगवान शिव यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांनी नारदजींकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले, देवर्षी, आपले स्वागत आहे. सांगा, आपण कोणती जिज्ञासा घेऊन आला आहात? नारदजी म्हणाले, भगवन, मी जेव्हा पृथ्वी लोकामध्ये भ्रमण करत होतो तेव्हा मी अनेक घरांमध्ये एक विशेष गोष्ट पाहिली. काही घरांमध्ये कबुतरे येतात, घरटे बनवतात आणि मग अंडी देतात. तिथे राहून काही दिवस आपल्या पिलांची काळजी घेतात. पण काही लोकांचे म्हणणे आहे की जिथे कबुतरे अंडी देतात तिथे दरिद्रता येते. काही म्हणतात की तिथे अशुभ ऊर्जेचा वास होतो आणि काही म्हणतात की ते घर पवित्र आणि शांत होते. तर हे भोलेनाथ, माझी जिज्ञासा हीच आहे की ज्या घरात कबुतरे येतात आणि अंडी देतात त्या घरात खरंच काय होते? हे शुभ आहे की अशुभ? याचा वास्तू आणि ज्योतिषशी काय संबंध आहे? भगवान शिव हसले आणि म्हणाले, नारद, तुम्ही आज संपूर्ण मानवजातीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न केवळ पक्ष्यांशी संबंधित नाही, तर तो त्या घराची ऊर्जा, त्याची गती आणि त्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. नारदजींनी पुन्हा म्हटले, भगवन, मला माहीत आहे की या प्रश्नाचे उत्तर साधारण नाही, पण मला हे सविस्तर समजावून सांगा की कबुतरांचे घरात येणे, अंडी घालणे आणि नंतर निघून जाणे यामागचे गहन रहस्य काय आहे? याचा थेट संबंध आपल्या कर्मांशी आहे की आपल्या घराच्या स्थितीशी? हे येणाऱ्या घटनांचे संकेत देते का? ही चेतावणी आहे की वरदान? भगवान शिव थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, देवर्षी, याचे उत्तर मी तुम्हाला थेट शब्दात देणार नाही, कारण ही केवळ एका पक्षाच्या येण्या जाण्याची गोष्ट नाही. यामागे जीवनाचे अनेक संकेत दडलेले आहेत जे प्रत्येक गृहस्थाच्या जीवनावर परिणाम करतात. मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर देईन, कारण कथेविना याचा भाव आणि खोली समजणे कठीण होईल. पण त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगू इच्छितो. नारदजी लक्षपूर्वक भगवान शिवांकडे पाहत होते. भगवान शिव पुढे म्हणाले, देवर्षी, जेव्हा एखादा पक्षी, विशेषतः कबूतर, एखाद्या घरात येतो आणि अंडी घालतो तेव्हा तो त्या जागेची ऊर्जा अनुभवूनच तिथे थांबतो. हा काही योगायोग नसतो. घराची दिशा, त्यात वाहणारी हवा, तिथली आर्द्रता, ध्वनी आणि कंपन हे सर्व एखाद्या जीवाला आकर्षित करतात. आणि जेव्हा तो जीव तिथे अंडी घालतो तेव्हा तो त्या ऊर्जेशी जोडला जातो. नारदजींनी संमतीने मान हलवली आणि म्हणाले, तर याचा अर्थ असा की कबुतराने अंडी घालणे ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नाही, तर ऊर्जेचे संकेत आहे. भगवान शिव म्हणाले, अगदी बरोबर देवर्षी, परंतु ही ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक याचे निर्धारण अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे त्या घरातील लोकांचे वर्तन, त्यांचे विचार करण्याची पद्धत, त्यांचे कर्म आणि त्यांच्या घराची वास्तुस्थिती. नारदजींची उत्सुकता आता आणखी वाढली होती. त्यांनी विचारले, भगवन, हे देखील शक्य आहे का की एखाद्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर कबुतरे तिथे अंडी घालण्यासाठी येत नाहीत, किंवा जर ती आली तर त्यांची अंडी घालणे ही कोणत्या तरी प्रकारची चेतावणी असते? भगवान शिव म्हणाले, हे देखील शक्य आहे, पण प्रत्येक स्थितीत अर्थ वेगळा असतो. म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व एका कथेच्या माध्यमातून सविस्तर समजावून सांगेन. कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला हे देखील सांगेन की कबुतरांचे घरात येणे कोणत्या प्रकारे जीवनाची दिशा बदलू शकते, कधी शुभ तर कधी अशुभ. नारदजी म्हणाले,
भगवन, मी तुमची कथा ऐकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कृपया मला ते ज्ञान द्या ज्यामुळे मी हे रहस्य पूर्णपणे समजू शकेन आणि पुढे जाऊन ते लोकहितासाठी वाटू शकेन. भगवान शिव म्हणाले, देवर्षी, कथा सुरू करण्यापूर्वी मला वाटते की तुम्ही हा विषय सखोलपणे समजून घेण्यासाठी आपले मन एकाग्र करा, कारण ही केवळ एक कथा नसेल. हे जीवनातील त्या संकेतांचे ज्ञान आहे जे लोक अनेकदा दुर्लक्षित करतात. नारदजी हसून म्हणाले, भगवन, मी तयार आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल कृपया ती कथा सुरू करा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उत्तर भारतातील एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. नाव होते रघुनाथ. रघुनाथचे जीवन खूपच साधे होते. तो मातीचे बनलेले छोटे घर, तुटलेली खाट, एक जुना चुल्हा आणि 2 वेळच्या जेवणासाठी शेतात कष्ट करणारा माणूस होता. त्याच्याकडे जास्त जमीन नव्हती, ना जनावरे, ना कोणती मोठी कमाई. फक्त एक छोटी झोपडी आणि आपल्या नशिबावर विश्वास. त्याची पत्नी सरला खूप मेहनती होती आणि त्याला 2 लहान मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. रघुनाथचा दिवस सूर्य उगवण्यापूर्वी सुरू व्हायचा आणि संध्याकाळी अंधार झाल्यावर संपायचा. तो शेतात काम करायचा, बिया पेरायचा, नांगरणी करायचा. पण त्याच्या आयुष्यात कधीही भरभराट आली नाही. जेव्हाही काही चांगले होऊ लागले तेव्हा कोणती तरी अडचण नक्कीच यायची. कधी दुष्काळ पडायचा, कधी बैल आजारी पडायचा, कधी सावकार येऊन कर्ज मागायचा. पण एक गोष्ट खास होती, रघुनाथ खूप प्रामाणिक आणि शुद्ध मनाचा माणूस होता. तो कधीही कोणाचे वाईट विचारत नव्हता. दररोज सकाळी तो आपल्या घराबाहेर तुळशीजवळ दिवा लावायचा आणि देवाला हीच प्रार्थना करायचा, हे देवा, मला फक्त इतके दे की माझ्या मुलांना उपाशी झोपायला लागू नये. एक दिवसाची गोष्ट आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. रघुनाथ शेतातून घरी परतला. त्याने पाहिले की घराच्या छतावर कोपऱ्यातील एका लाकडी बीमजवळ काही सुक्या फांद्या आणि पाने जमा झाली आहेत. त्याने आधी लक्ष दिले नाही, पण दुसऱ्या दिवशी पाहिले की तिथे एक कबूतर बसले आहे. मग हळूहळू 2 कबुतरे तिथे येऊ लागली. दिवसेंदिवस त्यांनी तिथे घरटे बनवले. सरलाने रघुनाथला सांगितले, बघा हो, कबुतराने आपल्या घरात घरटे बनवले आहे. आता वाटते की हे इथेच राहणार आहेत. रघुनाथ हसून म्हणाला, त्यांना राहू दे. हे पण तर देवाचे जीव आहेत. कदाचित आपल्या घराची शांतता त्यांना आवडली असेल. काही दिवसांनी सरलाने पाहिले की घरट्यात 2 अंडी ठेवली आहेत. आता कबुतरे रोज येत जात असत. त्यांच्या गुटरगूचा आवाज पूर्ण घरात घुमत असे. घरात काहीतरी विचित्र बदल जाणवत होता. रघुनाथ आणि सरला दोघांनाही हे समजत नव्हते की हा बदल चांगला आला की वाईट. पहिल्या काही दिवसांपर्यंत त्यांना असे वाटले की कदाचित काहीतरी चांगले होणार आहे. पण मग हळूहळू समस्या वाढू लागल्या. सर्वात आधी रघुनाथच्या शेतात पेरलेले बियाणे अचानक सुकू लागले. मग त्याचा मुलगा तापाने आजारी पडला आणि औषध आणण्यासाठी जे थोडेफार पैसे होते ते पण खर्च झाले. काही दिवसांतच घरात खाण्याचे वांधे पडू लागले. रघुनाथ विचारात पडला, हे सर्व त्या कबुतरांच्या येण्यामुळे होत आहे का? हे काही संकेत आहे का? पण त्याच्या आईने सांगितले, नाही, हा तर फक्त योगायोग आहे. कबुतरे काय कोणाचे वाईट करतील? हे तर शांतीचे प्रतीक आहेत. पण गावातील काही वृद्धांनी म्हणायला सुरुवात केली, रघुनाथ, तुझ्या घरी कबुतरे अंडी घालत आहेत. हे चांगले नाही. हे दारिद्र्याचे लक्षण आहे. लवकर ते घरटे काढून टाक. रघुनाथ दुविधेत होता. त्याला कबुतरांना नुकसान पोहोचवायचे नव्हते, पण मुलांची भूक, पत्नीची चिंता आणि स्वतःचा थकवा त्याला आतून तोडत होता. एक रात्री तो घराच्या अंगणात बसला होता. आकाशात चंद्र अर्धा होता. कबुतरे गुटरगू करत होती. त्याने कबुतरांकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, जर तुमच्या असण्याने माझ्या घरात कष्ट येत असेल तर मला माफ करा. पण मी तुम्हाला कसे काढू? तुम्हीही माझ्यासारखेच
या पृथ्वीवरील जीव आहात, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो गरिबीने, प्रश्नांनी आणि आपल्यांच्या त्रासाने थकून गेला होता. काही दिवस आणखी गेले. सरलाची तब्येतही बिघडायला लागली. आता रघुनाथने निश्चय केला की तो गावातील मंदिरात जाऊन साधू बाबांना भेटेल, जे प्रत्येक शनिवारी गावाबाहेर येत असत आणि लोकांचे म्हणणे ऐकत असत. पण शनिवार येण्यापूर्वीच काहीतरी असे घडले ज्याने रघुनाथला आतून हादरवून टाकले. एक रात्री जोरदार वादळ आले. पाऊसही जोरदार झाला. घरट्यातून एक अंडे खाली पडले आणि फुटले. दुसऱ्या दिवशी तो जेव्हा उठला तेव्हा त्याच्या मुलीची तब्येत अचानक खराब झाली आणि ती बेशुद्ध पडली. आता रघुनाथने ठरवले, आता आणखी नाही. आता मी एखाद्या ज्ञानी संताला जाऊन विचारेन की हे सर्व का होत आहे. काय खरंच कबुतराचे अंडे देणे माझ्या जीवनात काही अशुभता आणत आहे. तेव्हा जणू भाग्याने ऐकले असेल. गावात बातमी आली की खूप दुरून एक दिव्य संत गावात येणार आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत, पण ज्यांना ते बोलावतात त्यांच्या जीवनातील अंधार आपोआप दूर होतो. हे ऐकताच रघुनाथच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तो मनातल्या मनात विचार करू लागला, जर ते संत आपल्या गावात आले तर मी त्यांच्या चरणांशी बसून माझे म्हणणे सांगेन. मला कितीही गर्दीत उभे राहावे लागले तरी मी त्यांच्याकडे नक्की जाईन. आणि तो दिवस येताच संपूर्ण गाव त्यांची एक झलक पाहण्यासाठी मंदिराकडे धावले. रघुनाथ गर्दीत होता. आता कथेच्या त्या वर्णावर येऊया, जिथे गावात आलेले दिव्य संतजी आणि रघुनाथ आपली सारी पीडा, आपले सारे प्रश्न घेऊन त्यांच्या चरणांशी जाऊन बसला. मंदिराबाहेर मोठी गर्दी होती, पण संतजींनी जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा त्यांची दृष्टी थेट रघुनाथवर पडली. ते हसले आणि आपल्या हाताने संकेत केला, बाळा ये, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. रघुनाथ थरथरत गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या चरणांशी झुकला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. रघुनाथ म्हणाला, महाराज, मी खूप दुःखी आहे. माझ्या घरात कबुतरांनी घरटे केले, अंडी दिली आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात दुःखांचा डोंगर कोसळला. शेती बर्बाद झाली, बाळ आजारी पडले, पत्नीची तब्येतही खराब आहे. काही लोक म्हणतात की कबुतराने अंडे देणे अशुभ असते, पण मला समजत नाही की सत्य काय आहे. कृपया मला मार्ग दाखवा. संतांनी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. मग शांत स्वरात म्हणाले, बाळा, हा प्रश्न फक्त तुझा नाही. हा प्रश्न तर आज प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे ज्याच्या घरात एखादा पक्षी, विशेषतः कबूतर, येऊन अंडे देतो. लोक विचार न करता त्याला शुभ किंवा अशुभ मानतात, पण सत्य यापेक्षा खूप खोल आहे. लक्षपूर्वक ऐक. मी तुला 3 गोष्टींच्या माध्यमातून याचे उत्तर देईन. सर्वात पहिली गोष्ट ही समजून घे की ज्या गोष्टी समाजात पसरलेल्या आहेत त्या नेहमी पूर्णपणे बरोबर नसतात. कोणी म्हणेल की कबुतराचे अंडे अशुभ आहे, तर कोणी म्हणेल शुभ आहे, पण दोन्ही गोष्टींच्या मागे पूर्ण सत्य नसते. अनेकदा आपण एखाद्या घटनेला पाहून एखाद्या संपूर्ण विषयावर निर्णय घेतो. जसे की एखाद्याच्या घरात कबुतराने अंडे दिल्यानंतर वाईट वेळ आली तर तो म्हणतो की हे अशुभ आहे, पण त्याने कधी हे पाहिले का की ती वाईट वेळ आधीपासूनच येत होती का? त्याच्या घरात आधीच काही चुका होत होत्या का? त्याचे कर्म, त्याचा स्वभाव किंवा त्याचे वर्तन आधीपासूनच बिघडलेले होते का? लोक एकाच गोष्टीला वारंवार पुन्हा पुन्हा सांगून त्याला सत्य मानतात. हेच अर्धसत्य आहे. म्हणून बाळा, लगेच घाबरून जाऊ नकोस आणि विचार न करता त्याला नशीब मानू नकोस. दुसरी गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे, जेव्हा एखादा पक्षी, विशेषतः कबूतर, तुझ्या घरात अंडे देतो तेव्हा तो काहीतरी संकेत देत असतो. तो पक्षी विनाकारण येत नाही. तो तुझ्या घरातील हवा, शांती आणि ऊर्जा अनुभवतो. जर घरात शांतता असेल तर तो तेच घरटे बनवतो, पण जर घरात ओलसरपणा, घाण, एकटेपणा, तुटलेली जागा असेल तर तो तिथेही येतो, कारण त्याला वाटते
की इथे त्याला कोणीही थांबवणार नाही. आता विचार कर, तुझ्या घरात असे काय होते की कबूतर आले? तो तुझ्या घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे आकर्षित होऊन आला का? की त्याला वाटले की हे घर रिकामेपणात बुडालेले आहे? हे समजून घेणे महत्वाचे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कबुतराचे अंडे तुझ्या जीवनातील परिस्थिती बिघडवत नाही. उलट जी बिघाड आधीपासून चालू असते ती त्याच्या आल्यानंतर स्पष्ट दिसू लागते. जसा एक आरसा जो घराची परिस्थिती दाखवून देतो. तुझ्या जीवनात ज्या अडचणी आल्या त्या कदाचित आधीपासूनच येणार होत्या, पण कबुतराने येऊन त्याचे संकेत दिले. आता हे तुझ्यावर आहे की तू त्या संकेताला समजून काही बदलतोस की त्यावर फक्त घाबरत राहतोस. आता तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ऐक बेटा, घाबरण्याची नाही, समजून घेण्याची गरज आहे. कबूतर वाईट नसतो, त्याचे अंडे देणे वाईट नसते. पण जर तुमच्या घरात आधीच काही समस्या असेल तर ती वाढून समोर येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तर आपले घर सुधारण्याची गरज आहे. घर स्वच्छ ठेवा. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठून अंगणात थोडे पाणी शिंपडा. तुळशीजवळ दिवा लावा. घरात सुंदर विचार आणा. दररोज 2 चांगली कामे करा. एखाद्या भुकेल्याला अन्न द्या. एखाद्या दुःखी व्यक्तीला धीर द्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात भांडणे होऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या घराची ऊर्जा सकारात्मक कराल तेव्हा कोणताही पक्षी, कोणताही संकेत तुम्हाला नुकसान पोहोचू शकणार नाही. उलट तो तुमच्यासाठी आशीर्वाद बनेल. कबूतर जर तुमच्या घरात येत असेल तर ते हे देखील दर्शवते की तिथे अजूनही काहीतरी शिल्लक आहे, काहीतरी आशा आहे. म्हणूनच त्याने ते निवडले आहे. तर बाळा, आपल्या मनातून भीती काढून टाक. घरी जा आणि सर्वात आधी आपले मन शांत कर. आपल्या घराच्या भिंतींना नाही, आपल्या मनाच्या भिंतींना स्वच्छ कर. मग बघ, तोच कबूतर तुझ्या जीवनात शांती आणि समजूतदारपणाचे प्रतीक बनेल. रघुनाथच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने संतजींच्या चरणांवर डोके ठेवले. त्याचे मन हलके झाले होते. त्याला आता भीती वाटत नव्हती, उलट त्याच्या आत काहीतरी बदलत होते. विचार करण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत. तो म्हणाला, महाराज, तुम्ही माझे डोळे उघडले. मी आता घरी परत जाऊन आधी माझ्या मनातील भीती दूर करेन आणि मग माझे घर स्वच्छ आणि शांत बनवेन. संतजींनी हसून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, जा बेटा, आपले जीवन समजून घे आणि सांभाळ. हाच खरा उपाय आहे. भगवान शिव कथा संपवताना नारदजींकडे पाहतात आणि हसून म्हणतात, नारदजी, आता मला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आता तुमच्या मनात कोणतीही शंका राहिली नसेल. नारदजींनी दोन्ही हात जोडून भावुक होऊन म्हटले, प्रभू, आज तुम्ही माझे डोळे उघडले. आता मला समजले की प्रत्येक संकेताकडे भीतीपोटी नाही, तर समजूतदारपणाने पाहिले पाहिजे. तुम्ही जे सांगितले ते केवळ माझ्या जिज्ञासेचे उत्तर नव्हते, तर संपूर्ण मानवजातीसाठी एक शिकवण आहे. आता हे ज्ञान मी संपूर्ण जगापर्यंत पोहोचवेन. जर तुमच्या घरात कधी कबूतर येऊन अंडी देईल तर घाबरू नका, डरू नका. असे समजू नका की आता तुमच्या जीवनात दरिद्रता येईल किंवा वाईट वेळ येईल. सत्य हे आहे की कबुतराने अंडी देणे हा काही शाप नसतो. हे फक्त एक संकेत असते, एकतर तुमच्या घराच्या शांततेचा आणि किंवा हे सांगण्यासाठी की आता तुम्हाला तुमच्या जीवनात आणि घराच्या वातावरणात थोडे अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. शहाणपण हेच आहे की घाबरण्याऐवजी विचार करा, सुधारणा करा आणि सकारात्मक बना. जेव्हा मन आणि घर दोन्ही शुद्ध होतील तेव्हा जीवनात सुख आणि शांती आपोआप येईल. जर आजचे प्रवचन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच प्रवचन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.